Okay, hello and welcome back to everyone. Good evening guys. Good afternoon, sorry. बघूया पुढे कंटिन्यू करूया लेक्चर आपण लास्ट टाइम जिथे थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण आय थिंक लास्ट लेक्चरमध्ये पोस्ट मोरियन पिरियड जो होता तो काहीतरी की आपण इकडे डिस्कस केला होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काही जे पॉईंट्स होते ते आपण काहीतरी की कंप्लीट केले होते. तिथून पुढचा जो पार्ट आहे तो काहीतरी आपण आताच्या लेक्चरमध्ये इकडे बघू. मग थोडासा ओव्हरव्ह्यू एकदा त्याच्या संदर्भात काहीतरी बघून घेऊ आपण काय डिस्कस केलं होतं किंवा काय नाही, आणि नंतर मग आपण पुढे जाऊया. ओके. सो इथे पोस्ट मोरियन पिरियड काहीतरी आपण काल डिस्कस केला होता. बॅकग्राऊंड त्याचे सोर्स आपण इथे डिस्कस केले होते. त्याच्यानंतर काहीतरी इकडे शुंग डायनॅस्टी किंवा काहीतरी शुंग घराणं कशा पद्धतीने ते काहीतरी इकडे आपण म्हणू मगध एम्पायरवरती काहीतरी येणार आहे किंवा मोरियन एम्पायर आहे त्याला काहीतरी इकडं कुठेतरी वाईपआउट करून किंवा साईडला करून काहीतरी तिकडे स्वतःचं काहीतरी जे घराणं आहे किंवा राज्य ते काहीतरी प्रस्थापित करणार आहे. याच्यामध्ये पुष्यमित्र शुंग असेल, त्याच्यानंतर अग्निमित्र असेल आणि काहीतरी वसुमित्र असेल, याच्या संदर्भात आपण इथं डिस्कस केलं होतं. आणि अगेन एक इम्पॉर्टंट प्ले जे कालिदासाने काहीतरी लिहिलं होतं मालविका आणि मित्र, ते देखील काहीतरी आपण इथं पाहिलं होतं. त्याच्यानंतर पुढे शुंग डायनेस्टीला काहीतरी इकडे ओव्हरथ्रो करून इथे वासुदेव कण्व जो आहे तो काय करणार आहे इकडे कण्व डायनेस्टी याची काहीतरी इकडे स्थापन करणार आहे. आणि देन पुढे चेडी डायनेस्टी पण आपण काहीतरी की पाहिली होती. ठीक आहे. देन इथे साऊथमध्ये काय चाललं गेलं होतं तर काहीतरी इकडे सातवाहन साऊथचा पिरियड आहे तिथे काहीतरी की सातवाहन ही जी फ्युडिटरी होती ती काहीतरी इकडे एमर्ज होणार आहे. म्हणजेच काहीतरी की गुप्तांचे सॉरी मोऱ्यांचेच काहीतरी की बेसिकली फ्युडल लॉर्ड होते आणि पुढे जाऊन काहीतरी इंडिपेंडेंट होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काहीतरी की बेसिकली बघितलं यांचा पॉलिटिकल सेटअप काय होतं किंवा काय नाही ते. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन. ओके. पुढे आर्ट अँड आर्किटेक्चर आपण इकडे डिस्कस केलं होतं आणि याच्यामध्ये आपण बघितलं होतं अजंठा स्कूल ऑफ पेंटिंग जे आहे ते काहीतरी इकडं कुठेतरी इव्हॉल्व्ह होणार आहे. ओके. देन इकॉनॉमी पण आपण डिस्कस केली, सोसायटी, रिलिजन आणि काहीतरी की लिटरेचर पण आपण इथं डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट पॉईंट आपण डिस्कस केला होता तो म्हणजे काहीतरी की इंडो ग्रीक्स. आता याच पिरियडमध्ये आफ्टर काहीतरी की आपण त्याला म्हणू किंवा पोस्ट मोरियन पिरियडमध्ये आपल्या इथे पाहायला मिळतात इंडो ग्रीक्स यांची जी एंट्री आहे ती पण काहीतरी इथे इंडियामध्ये झालेली आहे. ओके. याचे इम्पॉर्टंट काही पॉईंट्स होते आणि सुरुवातीच्या काहीतरी ज्या 3 ब्रँचेस होत्या त्या देखील काहीतरी आपण इथे डिस्कस केलेल्या होत्या आणि कशा प्रकारे ते इंडियामध्ये काहीतरी येणार आहेत आणि त्यांचं इंडियनायझेशन होणार आहे. म्हणजेच काय इंडियन कल्चर असेल आणि रिलिजन असेल ते कशा प्रकारे काहीतरी अडॉप्ट करतात किंवा काय नाही ते देखील काहीतरी आपण इथं डिस्कस केलं होतं. ओके. याच्यातूनच आपण इथं बघितलं गांधारा स्कूल ऑफ आर्ट जे आहे ते काहीतरी डेव्हलप होणार आहे. ओके. विथ कॉन्टॅक्ट किंवा काहीतरी आपण म्हणू आफ्टर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉन्टॅक्ट इन बिटवीन द इंडिया अँड काहीतरी तिकडे ग्रीक आणि इंडो ग्रीक असं देखील काहीतरी आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामधले इम्पॉर्टंट जे फीचर्स होते ते आपण काहीतरी डिस्कस केलेले होते. अगेन वी हॅव ऑल्सो कम्पेअर इन बिटवीन द गांधारा स्कूल ऑफ आर्ट आणि काहीतरी तिकडे मथुरा स्कूल ऑफ आर्ट यांच्यामधला जो डिफरन्स होता तो देखील काहीतरी आपण इथं डिस्कस केलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जे इंडो ग्रीक्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी की फर्स्ट ऑफ ऑल प्रतिहांस, त्याच्यानंतर काहीतरी की शकास आणि त्याच्यानंतर पुढे काहीतरी की कुशाणास इथं आपण काय केले होते डिस्कस केले होते. यांच्यातले असणारे काहीतरी की सुरुवातीचे किंवा काहीतरी यांचे जे फाउंडर्स असेल त्या संदर्भात पण आपण बघितलेलं होतं. आणि इव्हन वी हॅव ऑल्सो डिस्कस रिगार्डिंग टू द इम्पॉर्टंट किंग असोसिएटेड विथ द पर्टिक्युलर डायनेस्टी. ठीक आहे. ते देखील काहीतरी आपण इकडे बघितलेले होते. आणि त्याच्यानंतर काहीतरी आपण इथं जो नवीन काहीतरी टॉपिक स्टार्ट करणार होतो तो आहे इथं द हिस्ट्री ऑफ गुप्ता पिरियड. ओके. हिस्ट्री ऑफ गुप्ता पिरियड. सो इथून पुढे नाव ऑनवर्ड काहीतरी की बेसिकली आपण इथे गुप्ताच्या संदर्भात काहीतरी डिस्कस करू इथून पुढे. सो एक रफ फ्रेगिंग किंवा काहीतरी आपण रफ जर इथं पिरियड बघितला गुप्ता पिरियडच्या संदर्भात तर इथं आपल्याला पाहायला मिळतो एक साधारणतः काहीतरी की 300 CE ते काहीतरी की 600 CE.
ओके 300 and CA2 काहीतरी तिकडे बेसिकली 600 and काहीतरी की CA. हा इथे काहीतरी एक रफ रिगन आपल्याला पाहायला मिळतो. कोणा संदर्भात तर तो म्हणजे काहीतरी की गुप्तांच्या संदर्भातला. ओके त्याच्यानंतर The Gupta rule for witnessed all around progress in sphere of art, architecture, literature, science, metallurgy, technology and philosophy, and that's why it considered as the golden age of architecture. सॉरी एन्शंट इंडिया, गोल्डन एज ऑफ एन्शंट इंडिया. आता इथं अगेन काहीतरी एक डिबेट आहे की खरंच गुप्ता पिरियड जो होता तो काहीतरी की बेसिकली इकडं गोल्डन एज आहे का. ओके आता इथे सुरुवातीलाच काहीतरी की मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं होतं. देर इज अ डिफरंट हिस्टोग्राफिकल स्कूल. हिस्ट्री लिहिणारे काहीतरी तिकडे डिफरंट काहीतरी की स्कूल आहेत. आता याच्यामधलं बेसिकली काहीतरी की कॉलोनियल, त्यालाच कॅम्ब्रिज स्कूल ऑफ काहीतरी की हिस्टोग्राफर्स म्हणतात, आणि दुसरा म्हणजे काहीतरी की नॅशनल स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. तर हे जे दोन काहीतरी की स्कूल आहेत यांनी ते काहीतरी की बाय अँड लार्ज कन्सिडर केलं होतं की गुप्ता पिरियड जो आहे तो कसा आहे तिकडे काहीतरी की ॲज अ गोल्डन पिरियड आहे. आणि त्याच्या काहीतरी की नंतरचा जो असेल म्हणजे मिडविल पिरियड असेल तो काहीतरी की आज आपण त्याला म्हणू थोडंफार कुठेतरी कॉम्प्लिकेटेड किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणायचं इन्व्हेजन झाला गेलेला काहीतरी की पिरियड आहे. ओके आता इथे अगेन दुसरा काहीतरी जो स्कूल आहे ज्याला आपण काहीतरी इकडे म्हणतो मार्क्सिस्ट, आणि पुढे जाऊन काहीतरी येणार आहे तो सबअर्टन काहीतरी की हिस्टोग्राफिकल स्कूल. यांचं म्हणणं मात्र काहीतरी की असं नाहीये. कारण का इथे पोस्ट गुप्ता पिरियड असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी की मिडविल पिरियड पण असेल, आणि याच्या अगोदरचं पण काहीतरी की सगळा पिरियड असेल, मौर्यन पिरियड असेल किंवा काहीतरी की पोस्ट मौर्यन पिरियड असेल. हा कसा आहे काहीतरी की आज आपण त्याला म्हणू फ्लोरिश आहे. सगळ्या स्पेअरमध्ये काहीतरी इकडे फ्लोरिशमेंट किंवा काहीतरी डेव्हलपमेंट आणि ते आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त काहीतरी की इथे गुप्ता पिरियडला काहीतरी इकडे ॲज अ गोल्डन एज म्हणलं काहीतरी की कुठेतरी ते अप्रोप्रिएट नाहीये. ओके हावेवर इन कंटेक्स्ट ऑफ द काहीतरी की आपण त्याला म्हणू लिटरेचर असेल. ओके त्याच्यानंतर काहीतरी तिकडे सायन्स असेल, त्याच्यानंतर काहीतरी टेक्नॉलॉजी असेल, फिलॉसॉफी असेल, याच्यामध्ये मात्र काहीतरी डेव्हलपमेंट झाली गेलेली होती. हे बाय अँड लार्ज काहीतरी की सगळेच हिस्टोग्राफर जे स्कूल आहेत ते काय करतात तिकडं ऍक्सेप्ट करतात. ठीक आहे त्याच्यानंतर पुढे द स्टेबल पॉलिटी, प्रॉफिटेबल ट्रेड अँड सिक्युअर्ड अँड पीसफुल सोशल सेटअप प्रोव्हाइडेड द रिक्वायर्ड कंडक्टिव्ह एन्व्हायरमेंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द नॉर्थ इंडिया. ओके फॉर द डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ इंडिया. आता आपण काहीतरी की लास्ट लेक्चरमध्येच बघितलेलं आहे, त्याच्या काहीतरी की अगोदर पण बघितलेलं आहे. आफ्टर मोरियन पिरियड आणि काहीतरी की तिकडे प्री मोरियन पिरियड. प्री मोरियन पिरियडमध्ये स्टेबिलिटी होती, त्याच्यानंतर काहीतरी इकडे पोस्ट मोरियन पिरियडमध्ये अनस्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. नॉर्थला आणि इव्हन काहीतरी की डेक्कनच्या काहीतरी की तिकडं एरियामध्ये छोटे मोठे काहीतरी की तिकडं जे किंगडम आहेत ते काहीतरी की इव्हॉल्व्ह होणार आहेत आणि काहीतरी की ते कंबल डाऊन पण होणार आहेत. ओके आणि सोबतच काहीतरी की फॉरेन इन्व्हेजन पण आपल्याला त्या पिरियडमध्ये पाहायला मिळतात. हा व्यवहार इथेपर्यंत तोपर्यंत गुप्ता पिरियडमध्ये काय झालं गेलं होतं, हा जो पॉलिटिकल व्हॅक्युम होता तो काहीतरी इकडे फिल झाला गेला होता आणि इम्पॉर्टंट अशी सेंट्रलाइज ऑथॉरिटी जी होती ना तिथं आली गेलेली आहे अंडर द नेम ऑफ गुप्ता. त्याच्यामुळे कुठेतरी नॉर्थची जी डेव्हलपमेंट आहे ते आपल्याला पुन्हा इथं काहीतरी पाहायला मिळते. ओके देन अगेन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इथं आपला पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की श्रीगुप्त. ही वॉज द फर्स्ट रुलर किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून इथं फाउंडर ऑफ द काहीतरी की गुप्ता डायनेस्टी म्हणून इथं ओळखला जातो. अँड विच वॉज फॉलोड बाय द घटक कोच. ओके घटक कोच. इथे श्रीगुप्ताच्या संदर्भात काहीतरी की आपल्याला इन्फॉर्मेशन जे आहे ना ते काहीतरी की बऱ्याच ठिकाणून काहीतरी की मिळते आणि त्याच्यामुळेच काहीतरी इथे श्रीगुप्तालाच काहीतरी का गुप्ता डायनेस्टीचा काहीतरी की फाउंडर म्हणून तिथं ओळखला जातो. फॉर एक्झाम्पल इथे भितारी पिलर इन्स्क्रिप्शन आहे. Dates his reign, give the chronology of Guptas and his conflict with the Pushyamitra as well as the Hunas. Okay, as well as the Hunas. भितारी पिलर इन्स्क्रिप्शन आहे तो आपल्याला साधारणतः काहीतरी की एमपी मध्ये पाहायला मिळतो आणि त्याच ठिकाणी काहीतरी की इकडे श्रीगुप्ताच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याची जी जेनॉलॉजी आहे किंवा काहीतरी आपण म्हणू क्रोनॉलॉजी ती इथं प्रोव्हाइड केली गेलेली आहे आणि सोबतच कंटेम्पररी असणारं काहीतरी की पुष्यमित्रा याच्यासोबतचे काहीतरी की त्याचे जे कॉन्फ्लिक्ट आहेत ते पण काहीतरी घेतं भितारी पिलर इन्स्क्रिप्शन मध्ये काहीतरी दिलेले आहेत. ओके त्याच्यानंतर पुढे इम्पॉर्टंट काहीतरी आपल्या इथं रूलर पाहायला मिळतात. तो आहे इथं काहीतरी की चंद्रगुप्त फर्स्ट. ओके चंद्रगुप्त फर्स्ट. आता इथे चंद्रगुप्त फर्स्ट चंद्रगुप्त सेकंड ऍक्च्युअली काहीतरी की जे नंबर्स इथे पुढे यूज केले जातात ना हे मोस्ट ऑफली कशासाठी यूज केले गेले होते इन ऑर्डर टू फिजिबिलिटी. आपल्याला पुढे तर काहीतरी की लक्षात ठेवण्यासाठी हे जे नंबर आहेत ना हे यूज केले गेलेले आहेत. ओके इथे
द फर्स्ट इम्पॉर्टंट काहीतरी की रुलर वॉज चंद्रगुप्त फर्स्ट. आता इथे काहीतरी की शिरगुप्त आहे तो फाउंडर आहे, नंतर घटोत्कच पण असणार आहे. मात्र आपण काय करतो इकडं सुरुवातीलाच कसं काहीतरी की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, जे इम्पॉर्टंट काहीतरी इकडं हे असतील काय म्हणून आपण काहीतरी की पर्सनॅलिटी त्यांच्या संदर्भातच काहीतरी आपण इकडे डिस्कस करतो. सो गुप्ता पिरियड मध्ये जर बघितलं तर चंद्रगुप्त काहीतरी की फर्स्ट आहे, आपल्याला काहीतरी इकडे इम्पॉर्टंट असे काहीतरी की व्यक्ती इथं पाहायला मिळते. राईट, द फर्स्ट इम्पॉर्टंट रुलर ऑफ चंद्रगुप्त फर्स्ट. साधारणतः 319 CE ते काहीतरी की 330 ते 335 CE असा इथे काहीतरी की रेगन जो होतो आपल्याला चंद्रगुप्त काहीतरी की फर्स्टच्या संदर्भात पाहायला मिळतो. हु इज ऍक्च्युअल फाउंडर ऑफ द डायनेस्टी. ओके, हु इज कन्सिडर ॲज द ऍक्च्युअल फाउंडर ऑफ द गुप्ता डायनेस्टी. आता असं का म्हटलं गेलेलं आहे तर इथंपर्यंत येऊपर्यंत काहीतरी की आपण त्याला म्हणू बरेचसे काहीतरी तिकडे जे रेग्युलर पार्टी असणार आहे त्याच्या सगळ्यांना संपून टाकायचं जे काम असेल असे काहीतरी की तिकडे आपण म्हणू त्याला गुप्ता एम्पायर असेल ते काहीतरी स्थापन करण्याचं जे काम आहे ना ते चंद्रगुप्त फर्स्टनेच केलेलं होतं. म्हणूनच इथे काहीतरी की कन्सिडर केलं होतं बाय अँड लार्ज की ऍक्च्युअल फाउंडर आहे तो काहीतरी इकडे चंद्रगुप्त फर्स्टच आहे. देन ही अजून द टायटल ऑफ महाराजाधिराज. ओके, ही अजून द टायटल ऑफ महाराजाधिराज. महाराजाधिराज म्हणजे काहीतरी की राजांचा असणारा राजा. आता हे असं का तर आपण ऑलरेडीच काहीतरी डिस्कस केलेलं होतं. सातवाहनाच्या पिरियडमध्येच काय झालं गेलेलं आहे तिथे फ्युडलिझम इंडियामध्ये फ्युडलिझम आहे तो काहीतरी स्टार्ट झाला गेलेला आहे. आणि छोटे मोठे काहीतरी की जे हे असतील फ्युडल लॉर्ड्स असतील गव्हर्नर होते, नंतर ते पुढे काहीतरी याचा स्वतःला ॲज अ इंडिपेंडेंट म्हणून काहीतरी डिक्लेअर करणार आहेत. ओके, आणि त्याच्यातूनच काहीतरी इकडे स्वतःचं ते राज्य कुठेतरी प्रस्थापित करत आहेत. सो या सगळ्यांना काहीतरी की हरवून एक युनिफाय असं काहीतरी तिकडं काहीतरी की आपण म्हणू काहीतरी की राज्य स्थापन करायचं जे काम होतं ना ते चंद्रगुप्त फर्स्टने केलेलं होतं आणि म्हणूनच यांनी काहीतरी की इथं टायटल जे होतं ते धारण केलं होतं. ओके, महाराजाधिराज. Then his reign is covered region of South Bihar, Jharkhand and part of Western Uttar Pradesh, which was known as the Saket and Prayag. ओके, सो मुख्यतः काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतं नदन काहीतरी तिकडं गंगेटिक प्लेन असेल तो इथं चंद्रगुप्त काहीतरी फर्स्ट तिथं काहीतरी अंतर्गत होता तर त्याच्या टेरिटरीमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो. ओके, देन हिज ॲक्सेशन in about AD 390 to 20 mark the beginning of Gupta Samant era. Okay, mark the beginning of Gupta Samant era. आता इथे याच्या संदर्भात पण काहीतरी मी पॉईंट तुम्हाला अगोदरच काहीतरी डिस्कस केलेला आहे. प्रत्येक असे काहीतरी जे इम्पॉर्टंट किंग आहेत ना ते काय करणार आहे तिकडे त्यांचा जो रिगेन तिथे स्टार्ट होतोय त्या वेळेला काहीतरी की एक नवीन एरा म्हणजे कॅलेंडर जे असेल ते काय करतात तिकडे स्टार्ट करतात. आता लास्ट टाइमला आपण काहीतरी की शका कुशाणाच्या पिरियडमध्ये काहीतरी बघितलं होतं स्टार्ट केलं होतं 78 AD मध्ये. इथे सध्या काहीतरी साधारणतः 390 किंवा 20 AD मध्ये गुप्ता सामंत एरा तो काहीतरी स्टार्ट केला जाणार आहे चंद्रगुप्त काहीतरी की फर्स्टच्या द्वारे. Then Chandragupta first married the Lichvi princess known as the Kumara Devi and increased his influence to the North Bihar region. साधारणतः काहीतरी की नेपाळ पर्यंत. ओके, आता हे एक प्रकारचं काहीतरी इकडे आपण त्याला म्हणू मॅट्रिमोनियल अलायन्स होतं. ओके, मॅट्रिमोनियल अलायन्स. मॅट्रिमोनियल अलायन्स म्हणजे काहीतरी आपण डिस्कस केलं होतं. एकतर रायव्हल पार्टी असेल त्यांच्यासोबत काहीतरी तिकडे वैवाहिक संबंध असेल ते काय केले जायचे प्रस्थापित केले जायचे. याच्यातून काय व्हायचं कॉन्फ्लिक्ट असेल जे काहीतरी इकडे कुठेतरी सॉल्व्ह केले जायचे आणि इव्हन टेरिटरी जे असायचे ते काहीतरी इकडं कुठेतरी याच्यातून म्हणू आपण काय म्हणू आपण काहीतरी त्याचं डिस्कशन करून काहीतरी इकडे कुठेतरी स्प्रेड केले जायचे. सो कॉन्फ्लिक्ट काहीतरी मुख्यतः त्याच्यातून आवड व्हायची. सो लिच्छवी आपण ऑलरेडीच काहीतरी इकडे बघितलं होतं ज्यावेळेला महाजनपद आपण डिस्कस केलेली होती त्या पिरियडमध्ये. ठीक आहे, नेपाळचा काहीतरी जो रिजन असेल ना तोच काहीतरी इकडे लिच्छवीच्या काहीतरी पार्टमध्ये होता आणि इथलीच काहीतरी की कुमारादेवी जी होती त्याच्यासोबत काहीतरी चंद्रगुप्तचं काहीतरी लग्न झालं गेलेलं होतं. यांच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला गोल्ड कॉईनवरती काहीतरी पाहायला मिळते. ओके, कुमारादेवी आणि काहीतरी चंद्रगुप्त फर्स्ट यांचे बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू जे पिक्चर डिपिक्ट केले गेलेले जे कॉईन्स आहेत ना गोल्ड कॉईन ते आपल्याला काहीतरी सापडलेले आहेत. त्यालाच कुमारादेवी कॉईन म्हणून काहीतरी ओळखलं जातं. ओके, त्याच काहीतरी कॉईन्सला कुमारादेवी कॉईन्स म्हणून ओळखलं जातं. आणि अगेन कुठेतरी वुमन्सला काहीतरी इम्पॉर्टन्स दिला गेलेला काहीतरी तिकडे आपण याला म्हणू पॉईंट जो आहे ना तो देखील आपल्याला कॉईन्स करून काहीतरी कुठेतरी पाहायला मिळतो. ठीक आहे, पुढे द नेक्स्ट इम्पॉर्टंट रुलर इज दी समुद्रगुप्ता. Okay, next important ruler is the Samudragupta. Then he was again same son and successor of the Chandragupta first. Chandragupta काहीतरी first काहीतरी basically हा मुलगा असणार आहे. And he became the next ruler whose conquests are recorded in Prayag Prashasti. Okay, Prayag Prashasti.
टाइम पिरियड जर इथं बघितला तर साधारणतः 335 CE ते काहीतरी 375 CE किंवा 380 अशा एक काहीतरी रफ इथे काहीतरी रिगन जो आहे तो काहीतरी आपल्याला समुद्रगुप्तच्या काहीतरी संदर्भात पाहायला मिळतो. ओके, आणि ॲज आय टोल्ड यू, आणि इथं काहीतरी मेन्शन पण केलं गेलेलं आहे. याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला ती प्रयाग प्रशस्ती यूपीमध्ये असणारं काहीतरी बेसिकली एक प्लेस आहे. त्या ठिकाणी काहीतरी इन्स्क्रिप्शन जे ते काहीतरी इकडे लिहिलं गेलेलं आहे. ओके, बाय हिज कोर्ट पोएट नोन ॲज द हरिसेन. ओके, नोन ॲज द हरिसेन. हरिसेन जो तो काहीतरी समुद्रगुप्ताचं काहीतरी बेसिकली कोर्ट पोएट आहे. आणि याच्याद्वारेच काहीतरी बेसिकली समुद्रगुप्ताची काय म्हणून आपण बेसिकली जी इन्फॉर्मेशन असेल म्हणजे काय असणार एक्झॅजरेशन किंवा काहीतरी उदो. ओके, थोडक्यात हे इथे काहीतरी प्रयाग प्रशस्तीच्या काहीतरी इन्स्क्रिप्शन मध्ये केलेलं आहे. Okay, this conquest of the Prayag Prashasti were composed by the Samudragupta's court poet and scholar as well as the administrator Harisen. Okay, Harisen in classical Sanskrit. सो अशा टाईपचे काहीतरी जे प्रश्न आहेत ते प्रोबेबल असतात. मी तुम्हाला ऑलरेडी काहीतरी सांगितलेलं होतं. पर्टिक्युलर काहीतरी किंग असेल आणि त्याचा असणारा काहीतरी तिकडे कोर्ट पोएट, कोर्ट काहीतरी तिकडे हे असेल पेंटर असेल किंवा काहीतरी तिकडे हिस्टोरियन्स असतील. ओके, आणि त्यांच्याद्वारे काहीतरी बेसिकली केलं गेलेलं कोणतेही काहीतरी एखादं साहित्य असेल, पेंटिंग असेल किंवा एखादी बुक असेल. सो इथं प्रयाग प्रशस्तीचं काहीतरी बेसिकली इन्स्क्रिप्शन आहे ते हरिसेनद्वारे केलं गेलेलं आहे किंवा लिहिलं गेलेलं आहे. According to Prayag Prashasti, Samudragupta conquered 8 kings of Aryavarta. Okay, 8 king of Aryavarta. Basically काहीतरी आपण त्याला म्हणू गंगावेलीचे काहीतरी असणार आहे. Okay, and also Samudragupta captured and liberated and reinsisted 12 kings of the Dakshinpat or South India. Okay, South India. आता हे बेसिकली काहीतरी असं का केलं गेलं होतं. सो याच्या पाठीमागे काहीतरी रिझन आहे जे हिस्टोग्राफर्स काय करतात इकडे आपल्याला कुठेतरी प्रोव्हाइड करतात इन्फॉर्मेशन त्याच्या पाठीमागची. दया आणि भागा अशा प्रकारची जी कन्सेप्ट आहे ना ते काहीतरी यूज केली गेली होती. आता नॉर्थचे काहीतरी जे किंग होते त्यांना हरवून काय केलेलं होतं, त्यांची जी काहीतरी टेरिटरी असेल ती सगळी काय केली गेली होती तर गुप्ता एम्पायरमध्ये अनेक्सेड केली होती किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करून घेतली होती. तेच सदर्न टेरिटरी जी असेल ती काय केली गेली होती, त्यांना कॅप्चर केलं नव्हतं, त्यांना हरवलं होतं आणि नंतर मात्र काहीतरी सोडून दिलं गेलं होतं. आता हे असं का केलं गेलं होतं तर नॉर्थला काहीतरी बेसिकली आपल्या इथं पाहायला मिळतं उत्तरपथ आहे म्हणजेच काहीतरी आर्यवर्त आणि त्यासोबतच काहीतरी इम्पॉर्टंट असणारे जे हे असतील त्यामुळे आपण काहीतरी ट्रेड रूट असतील हे देखील काहीतरी कुठेतरी गुप्ता एम्पायरला काहीतरी मिळावं आणि तिथून काहीतरी टॅक्सचे कलेक्शन असेल ते काहीतरी कुठेतरी कंटिन्यू राहावं हा याच्या पाठीमागचा काहीतरी तिकडे उद्देश होता. आणि सोबतच काहीतरी टेरिटरी एक्सपान्शन हा देखील त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आता साऊथचे जे मेंबर्स होते किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू किंगडम होते यांना इथे लिबरेटेड किंवा काहीतरी सोडून का दिलं गेलं होतं तर ऑब्विसली ऍडमिनिस्ट्रेशन असेल त्याची काहीतरी कुठेतरी काय म्हणू आपण कमतरता होती. आणि सोबतच ट्रेड लिंकेज कुठे काहीतरी चालू ठेवण्यासाठी कारण का हा दक्षिण पथ होता आणि हा पुढे येऊन काहीतरी आर्यवर्तला किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून उत्तर पथला मिळतो. त्याच्यामुळे ट्रेड कुठेतरी काहीतरी कॉन्टॅक्ट असतील ते काहीतरी कंटिन्युअस राहावे आणि त्याच्यातून काहीतरी आपण म्हणू जो रेव्हेन्यू असेल तो देखील काहीतरी एम्पायरला प्रॉपरली मिळावा हा याच्या पाठीमागचा काहीतरी उद्देश होता. थोडंसं लक्षात राहू द्या. ओके, a large part of the subcontinent succumbed to the power of Samudragupta and paid tribute. Okay, paid tribute. तर हे बेसिकली काहीतरी साऊथचे जे पार्ट होते ज्यांना लिबरेटेड केलं होतं तिथून अगेन काहीतरी आपण त्याला म्हणू लार्ज अमाऊंट मध्ये काहीतरी बेसिकली ट्रिब्यूट जो होता तो देखील काहीतरी येत होता. After that, he also performed the Ashwamedh Yajna, a sacrifice, and post this achievement. Okay, post this achievement. इथे जे काहीतरी टेरिटरी असतील ह्या काहीतरी मिळवल्यानंतर त्याच्याद्वारे अश्वमेध यज्ञ जो होता तो देखील काहीतरी याच्याद्वारे कॅरेट केलेला होता. देन ही ऑल्सो अज्युम्ड द कॉइन अश्वमेधा. ओके, कॉइन जो होते ते देखील काहीतरी तिने तिथे इश्यू केलेले होते. त्याच्यासोबतच Tiger Slayer coins and the Battle Axe coin as well as the Veena coin in which he is displayed playing of Veena. Okay, he is displayed playing as the Veena. Okay, इथे apart from काहीतरी आपण तिथं म्हणू अश्वमेध coins टायगर स्लेअर म्हणजे काहीतरी बेसिकली टायगरचा काहीतरी जो जबडा आहे तो काहीतरी असा हाताने काहीतरी काय म्हणू आपण फाडलेला काहीतरी बेसिकली कॉइन आहे. बॅटल एक्स कॉइन असेल काहीतरी स्वतः विना वाजवत्याला काहीतरी जो कॉइन असतील ना ते देखील काहीतरी त्यांनी तिथे इश्यू केलेले होते. ठीक आहे. देन ही वॉज नॉट ओनली द कॉन्करर बट ऑल्सो ग्रेट पोएट म्युझिशियन ॲज वेल ॲज द पॅटर्न ऑफ लर्निंग. ओके, ॲज वेल ॲज द पॅटर्न ऑफ लर्निंग.
आता अशा प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पण थोडीशी प्रोबेबल होते. मल्टिपल स्टेटमेंटमध्ये प्रश्न दिला जातो आणि काहीतरी की विचारला जातो आपल्याला की विच आर द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट रिगार्डिंग टू द समुद्रगुप्ता. ओके, सो इथे ॲज अ ग्रेट कॉन्करर किंवा काय म्हणू आपण काहीतरी ॲज अ ग्रेट किंग किंवा काहीतरी की ग्रेट फायटर सोबत तिथे काहीतरी की ग्रेट पोएट पण होता आणि म्युझिशियन पण होता. विनाचे काहीतरी की बेसिकली जे कॉइन्स आहेत याच्यावरूनच कुठेतरी काहीतरी की आपल्याला ते इंडिकेट होतं. आणि इव्हन बाकीचे काहीतरी की इम्पॉर्टंट लर्निंग्स असेल त्याला देखील काहीतरी की त्याने राजश्रेय जो होता तो दिलेला होता. ओके, त्याच्यानंतर समुद्रगुप्ता सक्सेसफुल कॉन्क्वेस्ट हॅज अर्न हिज टायटल ऑफ नेपोलियन ऑफ इंडिया. ओके, नेपोलियन ऑफ इंडिया. बराचसाच काहीतरी की बेसिकली जो प्रदेश होता तो जिंकला गेलेला होता याच्याद्वारे. म्हणूनच काहीतरी की अगेन सेम तेच सुरुवातीला आपण जे बघितलं नॅशनलिस्ट काहीतरी की जे हिस्टोग्राफर्स असतील, हिस्टोग्राफर स्कूल असेल आणि त्यासोबतच काहीतरी की कॅम्ब्रिज हिस्टोग्राफर स्कूल असेल यांच्याद्वारे इथं समुद्रगुप्तालाच काहीतरी टायटल दिलं गेलं होतं नेपोलियन ऑफ इंडिया. हावेवर दिस इन्फॉर्मेशन इज द फॉल्स. कारण का एकमेव काहीतरी की इम्पॉर्टंटच किंग आहे तो म्हणजे काहीतरी की अशोका, ज्यांनी एंटर काहीतरी की इंडिया असेल आणि इव्हन काहीतरी की तिकडे आपण म्हणू वेस्टर्न काहीतरी की पार्ट असेल आजच्या काहीतरी की सेंट्रल इंडियामधला एशियामधला तो काय केला गेला होता तिकडं कॅप्चर केला होता आणि अनेक्सेड पण केला होता त्याच्या राज्यामध्ये. ओके, देन अलाहाबाद इन्स्क्रिप्शन called him धर्मप्रचार बंधू. ओके, धर्मप्रचार बंधू. आता इथे प्रयाग प्रशस्तीच्या सोबतच काहीतरी की अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन पण काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि तिथेच याचा काहीतरी की बेसिकली जो उल्लेख आहे तो ॲज अ काहीतरी की धर्मप्रचार बंधू म्हणून केलेला आहे. सो तो पण काहीतरी की थोडासा एक प्रोबेबल असणारा काहीतरी की पॉईंट आहे आपल्यासाठी ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, त्याच्यानंतर आहे तो म्हणजे काहीतरी की बेसिकली चंद्रगुप्त सेकंड. ओके, दिस इज द थर्ड पर्सनॅलिटी असोसिएटेड विथ द गुप्ता एम्पायर. ठीक आहे, इथे एक रफ रेगन जर बघितला तर आपल्याला साधारणतः पाहायला मिळतं 380 CE टू 414 CE. 480 ते काहीतरी की तिकडे 414 CE असा एक रफ रेगन आहे ना तो आपल्याला इथं चंद्रगुप्त सेकंडचा काहीतरी की पाहायला मिळतो. ओके, Coming to the throne, the Chandragupta II defeated the Shakas in western region. याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली गुजरात, काथेवार आणि काहीतरी की वेस्टर्न मालवाचा पार्ट असेल. आणि अजून द टायटल ऑफ विक्रमादित्य अँड रूल फ्रॉम द उज्जैन. ओके, रूल फ्रॉम द उज्जैन. इथे जसा बेसिकली काहीतरी की तो गादीवरती येतो ना त्याच वेळेला काहीतरी की आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. हुनांचं काहीतरी की आक्रमण जे आहे ना ते काहीतरी की स्टार्ट झालं गेलं होतं. इव्हन काहीतरी की आपण तिकडे पाहिलेलं होतं कण्व जे असतील कण्वच्या पिरियडमध्येच काहीतरी हुनांचे जे आक्रमण होते ना ते झाले गेलेले होते. इथे चंद्रगुप्त काहीतरी की सेकंडच्या पिरियडमध्ये मात्र काहीतरी की जे इंटेन्सिफिकेशन असेल ह्या काहीतरी की इन्व्हेजनचं ते वाढणार आहे आणि यांना हरवण्याचं जे काम आहे ते कोण करणार आहे इकडे चंद्रगुप्त सेकंड करणार आहे. ओके, देन उदयगिरी काहीतरी की केव्ह इन्स्क्रिप्शन असेल जे आजच्या काहीतरी की MP मध्ये विदिशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि इव्हन सांची इन्स्क्रिप्शन जे असेल ती बेसिकली काहीतरी इकडे आपल्याला चंद्रगुप्त सेकंडच्या संदर्भात काहीतरी की इन्फॉर्मेशन जे आहे ना ती प्रोव्हाइड करतो. जसं आपण मगाशी बघितलं होतं समुद्रगुप्तच्या संदर्भात तिकडे प्रयाग प्रशस्ती आणि अलाहाबाद पिलर जो आहे तो काहीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. तसंच इथे काहीतरी की चंद्रगुप्त सेकंड आहे याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ग्लिम्पस इन्फॉर्मेशन आहे जे आपल्याला इथं उदयगिरी केव्ह इन्स्क्रिप्शन असेल आणि सांचीचं काहीतरी इन्स्क्रिप्शन असेल ते इथे काहीतरी की चंद्रगुप्त सेकंडच्या संदर्भात इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला इथे प्रोव्हाइड करतात. सो मॅच द फॉलोइंग साठी काहीतरी की प्रश्न जे आहेत ते बनू शकतात. ठीक आहे, देन he also established the matrimonial alliance with the Kuber Naga. Okay, Kuber Naga, the Naga family, and had daughter by her name Prabhavati Gupta. Okay, Prabhavati Gupta. इथे बेसिकली काहीतरी की चंद्रगुप्त सेकंड असेल त्याचा जो बेसिकली काहीतरी की मॅरेज होता तो कुबेर नागा सोबत काहीतरी की झाला गेला होता. नागा फॅमिली होते. ठीक आहे, आणि डॉक्टर जे होते त्याचं काहीतरी की नाव जे होतं ते प्रभावती काहीतरी की गुप्त इथे ठेवलेलं होतं. अगेन सेम मॅट्रिमोनियल अलायन्सेस काहीतरी याला बाय अँड लार्ज सगळेच काहीतरी की हिस्टोरियन्स आहेत ते काय करतात इथे कन्सिडर करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रभावती गुप्ता वॉज मॅरिड टू वाकाटाका रुद्रसेन सेकंड ऑफ सेंट्रल इंडिया. And after Rudrasen's death, the Prabhavati Gupta ruled as a regent between the 390 CE to 410 CE. Okay, 410 CE.
आता इथेच याच पिरियडमध्ये म्हणजे गुप्ता एम्पायर काहीतरी आपल्याला याच्यामध्ये नदन काहीतरी की इंडियामध्ये पाहायला मिळतो. त्याच पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं साऊथला कोण येणार आहे तर तिथे काहीतरी की तिकडे काय म्हणू आपण त्याला वाकाटकाच. ओके, आजचं काहीतरी डेक्कन रिजन असेल म्हणजेच सातवाहनांचेच काहीतरी की बेसिकली हे कोण होते वाकाटकाच, तर आपण त्याला म्हणू सामंत होते किंवा फ्युडल लॉर्ड्स होते. आणि सातवाहनाचं काहीतरी की ज्यावेळेला डिसइंटिग्रेशन होणार आहे त्यावेळेला तिथे दंतीदुर्ग जो आहे तो काय करतोय शेवटचे काहीतरी की तिकडे वीक सक्सेसर आहेत कोणाचे सातवाहनाचे, त्यांना तिथून काहीतरी काही वाईप आउट करून किंवा थ्रो आउट करून तिथे वाकाटका काहीतरी की डायनेस्टी जे ते काय करणार आहे स्थापन करणार आहे. ओके, सो आता इथेच साऊथला कोण आहेत किंवा डेक्कनला कोण आहेत तर वाकाटकाच आहे. बरोबर. आता इथे चंद्रगुप्त सेकंड काय करणार आहे प्रभावती गुप्त जी होती त्याची मुलगी, हिचं जे लग्न आहे ते काहीतरी की बेसिकली वाकाटकाचा काहीतरी की किंग जो होता रुद्रसेन सेकंड याच्यासोबत काहीतरी करून देणार आहे. अगेन इट इज ऑल्सो ए मॅट्रिमोनियल काहीतरी की अलायन्स, हे पण काहीतरी की मॅट्रिमोनियल अलायन्सच होतं. याचा फायदा काय झाला तर तो खूप मोठ्या प्रोडक्ट बेनिफिट जो होता तो काहीतरी की चंद्रगुप्त सेकंडला झालेला आहे. ठीक आहे, इथे काय झालं गेलं होतं रुद्रसेन सेकंडची काहीतरी की डेथ झाली गेल्यानंतर सगळा जो एम्पायर होता तो काहीतरी की प्रभावती गुप्तच्याच काहीतरी की अंतर्गत आलेला होता. आणि आपल्याला माहितीच आहे याची काहीतरी की सगळी जे हे असतील त्यामुळे आपण बेसिकली पॉवर त्या सगळ्या काहीतरी की चंद्रगुप्त सेकंडच्याच हातामध्ये होत्या. आणि त्याच्यामुळे डेक्कनच्या काहीतरी की पार्ट होते तर चंद्रगुप्त सेकंडचा काहीतरी की जो रूल होता तो एस्टॅब्लिश झाला गेलेला होता. ठीक आहे, देन ही वॉज द फर्स्ट रूलर who issue silver coin bearing a lion figure similar to pattern with the Shaka coins. Okay, lion figure similar in pattern with the Shaka coins. सिल्वर कॉइन काहीतरी की बेसिकली इश्यू करणारा चंद्रगुप्त काहीतरी की सेकंड जो होता ना तो काहीतरी की पहिलाच रूलर आपल्या इथं पाहायला मिळतो. ओके, आता असं नाही की याच्या अगोदर काहीतरी की तिकडे गोल्ड आणि सिल्वर कॉइन नव्हते, मात्र इम्पॉर्टन्स काय होता की लाईन काहीतरी की त्याच्यावरती हे असेल त्यामुळे काहीतरी की याचा फिगर असेल आणि तुझा पॅटर्न जो होतो तो काहीतरी की शाखांचा काहीतरी की पॅटर्न इथं आपल्याला पाहायला मिळतो. ओके, आता हे कसं होतं आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. एका साईडला काहीतरी इकडे किंग असेल आणि तो किंग काहीतरी की बेसिकली कुठल्या तरी काहीतरी की याच्यामध्ये ऍक्शन मध्ये काहीतरी की दाखवला गेला होता आणि त्याच्या अपोजिट साईडला काहीतरी तिकडं एक प्रकारची हे असायचे इन्स्क्रिप्शन असायची किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू माहिती जी असायची ना ते दिली गेलेली असायची. ओके, त्या टाईपचे कॉइन होते तर राईट. त्याच्यानंतर मेहरौली पिलर इन्स्क्रिप्शन. ओके, मेहरौली पिलर इन्स्क्रिप्शन which is now found in दिल्ली. ओके, now found in दिल्ली. कुतुब मिनारच्या काहीतरी शेजारी आपल्याला इथं पाहायला मिळतो. ऑफ चंद्रगुप्त सेकंड रेकॉर्ड दॅट चंद्रगुप्त सेकंड डिफेक्टेड द वेलिकाज ऑफ द बॅक्टेरिया अँड क्रॉसिंग द सप्तसिंधू. ओके, क्रॉसिंग द सप्तसिंधू. ओरिजिनली काहीतरी हा जो मेहरौली पिलर इन्स्क्रिप्शन होता ना तो आपल्याला तिकडे याच्या काय म्हणून काहीतरी बॅक्टेरियामध्ये काहीतरी पाहायला मिळतो म्हणजे आजच्याच काहीतरी की बेसिकली अफगाणिस्तानमध्ये आणि तिथून नंतर त्याला काहीतरी की आजच्या दिल्लीमध्ये म्हणजेच काहीतरी की कुतुब मिनारच्या शेजारी हा जो पिलर आहे ना तो पाहायला मिळतो. तिकडे आणण्याचं जे काम होतं ते काहीतरी की खिलजींच्या द्वारे केलेलं होतं. ओके, आणि याच्यावरतीच काहीतरी की बेसिकली इन्फॉर्मेशन ज्यानं चंद्रगुप्त सेकंडच्या संदर्भात ती काहीतरी की आपल्या इथं पाहायला मिळते. आणि अगेन इथे काहीतरी की संस्कृतमध्येच काहीतरी की इन्फॉर्मेशन इथे दिली गेलेली होती याच्यावरती. आणि आता ही ज्यावेळेला काहीतरी की आपण त्याला म्हणू सल्तनत किंवा काहीतरी तिकडचे बेसिकली जे मेंबर आले होते ना त्यांनाही संस्कृत लँग्वेज जी होती ना ते काहीतरी की माहीत नव्हती. तो काहीतरी सेक्रेड असं नॉलेज असावं आणि त्याच्यासाठीच काहीतरी की त्यांनी तिथून याला काढून दिल्लीमध्ये काहीतरी की आणलेलं होतं. ओके, again very important information is the Kalidasa. Okay, Kalidasa and Amarasena lived in his court. Okay, lived in his court. So मगाशीच काहीतरी की आपण बघितलेलं होतं हरिसेन जो होता तो काहीतरी इकडे समुद्रगुप्ताचा काहीतरी की तिकडे कोर्ट पोर्ट होता. तसे तिथे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू हिस्टोरियन्स ॲज वेल एज द रायटर्स ॲज वेल एज द पोएट्स कालिदास आणि काहीतरी की बेसिकली अमरसेना इथे चंद्रगुप्त काहीतरी की सेकंडच्या कोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांचे जे काहीतरी टेक्स्ट होते किंवा लिटरेचर जे होतं त्याच्या संदर्भात पण काहीतरी आपण तिथे डिस्कस केलेलं आहे. मालविका आणि मित्र असेल कालिदासाचं ते आपण काहीतरी मगाशीच तिथे पाहिलेलं होतं जे इथेच या पिरियडमध्ये काहीतरी की तिकडे कंपोज केलं जाणार आहे. अँड इव्हन व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इज the Chinese Buddhist monk Fayan. Okay, Fayan visited his court. Okay, visited his court. हा देखील प्रश्न तो काहीतरी की बऱ्याचदा तिथे विचारला गेलेला आहे.
सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आपल्याला जी हिस्टॉरिकल काहीतरी जी इन्फॉर्मेशन असते ती आपण कशा प्रकारे काहीतरी मिळवतो किंवा कुठून डिराईव्ह करतो. सो त्याच्यामध्ये मी एक एक्सपेक्ट तुम्हाला सांगितलं होतं की फॉरेन अकाउंट्स. ओके, फॉरेन अकाउंट्स. तर फॉरेन अकाउंट्स म्हणजे काहीतरी की बरेचसे जसे फॉरेनर्स होते ते इंडियामध्ये येणार आहेत आणि त्यांच्याद्वारे इन्फॉर्मेशन जे ती काहीतरी इकडे कंपाईल केलेली आहे इंडियाच्या काहीतरी की सत्तरावर. ओके, सो इथेच 3 इम्पॉर्टंट काहीतरी की चायनीज ट्रॅव्हलर्स आहेत ना, त्यांचे जे इन्फॉर्मेशन आहेत किंवा त्यांचा जो अकाउंट आहे ना, तो इंडियाच्या काहीतरी संदर्भात बरेचसे आपल्याला इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. त्याच्यातलंच एक आहे तो म्हणजे काहीतरी की फा आहे. ओके, हा साधारणतः चंद्रगुप्त सेकंडच्याच काहीतरी की पिरियडमध्ये ते येणार आहे इंडियामध्ये. राईट. नेक्स्ट इथं काहीतरी की इम्पॉर्टंट काहीतरी आपण त्याला म्हणू किंग आहे आफ्टर द चंद्रगुप्त सेकंड, तो आहे कुमारगुप्ता. ओके, कुमारगुप्ता फर्स्ट. साधारणतः 414 CE ते काहीतरी की 455 CE हा एक रफ रिगन जो तो काहीतरी आपल्याला इथं कुमारगुप्ता काहीतरी की फर्स्टच्या संदर्भात आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके, इथे कर्मदंडा म्हणजेच काहीतरी की बेसिकली आजचं फैजाबाद इथले एक इन्स्क्रिप्शन आहे, तो बेसिकली काहीतरी की कुमारगुप्ता फर्स्टच्या संदर्भात काहीतरी की इन्फॉर्मेशन आपल्या इथं प्रोव्हाइड करतो. ओके, द फैजाबाद इन्स्क्रिप्शन रेफर टू द कुमारगुप्ता फर्स्ट as a ruler of 4 ocean. Okay, as a ruler of 4 ocean as well as the Mandasura inscription. हा देखील काहीतरी काहीच्या संदर्भात इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. ॲज अ रुलर ऑफ ऑल अर्थ. ओके, ऑल अर्थ अँड कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन ऑफ द दामोदरपूर ॲज अ महाराजाधिराज. ओके, ॲज अ महाराजाधिराज. सो एक प्रकारचं काहीतरी काही एक्झायलेशन किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू अतिशयोक्ती ज्यानं तिथं काहीतरी केली गेलेली पाहायला मिळते. चारी काहीतरी तिकडे बेसिकली ओशन आहे, त्यांचा काहीतरी राजा असेल किंवा काहीतरी ऑल अर्थचा राजा असेल आणि इव्हन काहीतरी महाराजाधिराज अशा प्रकारचं काहीतरी तिकडे इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू जे प्रोनाउन्सिएशन आहे ते काहीतरी इकडे कुमारगुप्त काहीतरी फर्स्टच्या संदर्भात केलं गेलेलं आहे. आता ऑब्व्हियसली आहे जे कोर्ट पोएट असायचे ते काहीतरी तिकडे त्यांचा जो काहीतरी आपण त्याला हे म्हणू दाता असतो त्याच्या संदर्भात काहीतरी इकडे उदोउदोच करायचे किंवा त्यांचीच काहीतरी इन्फॉर्मेशन तिकडे ॲज अ एक्झॅजरेटेड करून काहीतरी द्यायचे. सो तोच थोडासा काहीतरी प्रकार आहे ना आपल्या इथं पाहायला मिळतो. हावेवर ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काहीतरी थोडंसं आपल्याला हे लक्षात राहणं आवश्यक आहे. ठीक आहे. इवन बिलसाड म्हणजेच काहीतरी बेसिकली एथा इन्स्क्रिप्शन ऑल्सो मेन्शन अबाउट द कुमारगुप्ता फर्स्ट. ठीक आहे. देन the Kumargupta first also performed the Ashwamedh Yajna and assumed the title like the Ashwamedh Mahindra or Mahindraditya. Okay, or Mahindraditya. आता हे महिंद्रदित्य टायटल आहे हे थोडंसं काहीतरी इम्पॉर्टंट होतं. मगाशीच काहीतरी आपण तिथे पाहिलेलं होतं. इथे चंद्रगुप्त काहीतरी सेकंड असेल आणि इथे चंद्रगुप्त सेकंडचं काहीतरी विक्रमादित्य आणि तिथे समुद्रगुप्त असेल. याच्या संदर्भात पण काहीतरी आपण बघितलेलं होतं महाराजाधिराज. ओके, त्या टाईपचं काहीतरी बेसिकली जे टायटल होतं ना ते अडॉप्ट केलेले होते. सो तशाच प्रकारचं काहीतरी कुमारगुप्ताचं जे टायटल आहे महिंद्रादित्य हे थोडंसं काहीतरी इम्पॉर्टंट बनतं. कारण का मॅच द फॉलोविंगसाठी आणि मल्टिपल स्टेटमेंटमध्ये हा जो काहीतरी क्वेश्चन आहे ना आपल्याला विचारलेला आहे त्याच्यामुळे. ओके, सो कुमारगुप्ता आला की लक्षात ठेवायचं महिंद्रादित्य हे जे टायटल होतं ते अजून केलं गेलेलं होतं. Then he is the devotee of Shiva and Kumargupta first issue the Kartikeya type of coins bearing figure of peacock. Okay, bearing figure of peacock. इथे आता काहीतरी की बेसिकली आपल्याला पाहायला मिळतं एक नवीन टाईपचे काहीतरी जे डीटीज आहेत किंवा जे देव आहेत ना त्यांचं काहीतरी आपण त्याला म्हणून तिकडं इन्सर्शन जे होतं ते काहीतरी झालं गेलेलं होतं इंडियन काहीतरी तिकडे रिलीजनमध्ये. त्याच्यातलाच इम्पॉर्टंट असा काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कार्तिकेय. ओके, आणि त्याचे बेसिकली काहीतरी तिकडे फिगर असणारे जे कॉइन होते ना ते इथे कुमारगुप्त काहीतरी फर्स्टद्वारे काय केले गेले होते इश्यू केले होते. राईट. कार्तिकेय आपल्याला माहितीच आहे शंकर आणि काहीतरी पार्वतीचा काहीतरी तो पुत्र होता. ठीक आहे. Then, while the treaty of Hunas crossing the Hindu Kush was building up during the Kumargupta first, on the whole of his region remained peaceful. Okay, on the whole his region remained the peaceful. इथे हुनांचे काहीतरी बेसिकली जे थ्रेट आहे तिथं कुमारगुप्ताच्या काहीतरी फर्स्ट पिरियडमध्ये काहीतरी झाली गेलेली होते कुमारगुप्ता फर्स्टच्या पिरियडमध्ये. मात्र हिंदुकुश काहीतरी क्रॉस करून पुढे काहीतरी येण्याचं काहीतरी जे काम होतं ते तिथे हुनांच्या द्वारे काहीतरी झालं गेलेलं नव्हतं. राईट.
नॉर्थचा काहीतरी की एक्स्ट्रीम नॉर्थचा, म्हणजे आजचं काहीतरी की आपण त्याला तक्षशिला काश्मीर वगैरे पार्ट म्हणू, तिथपर्यंत काहीतरी की अटॅक झाले गेले होते. मात्र पंजाब पासून काहीतरी की खालच्या एरियामध्ये ते आले गेलेले नव्हते. त्याच्यामुळे इथला जो काहीतरी की नॉर्थचा पिरियड असेल गंगेटिक व्हॅली, हा आपल्याला पीसफुलच काहीतरी की पाहायला मिळतो कुमारगुप्ताच्या काहीतरी की फर्स्ट पिरियडमध्ये. अगेन एक इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन पाहायला मिळते, ती म्हणजे काहीतरी की ही बिल्ट नालंदा युनिव्हर्सिटी. ओके, और ही एस्टॅब्लिश द नालंदा युनिव्हर्सिटी. ठीक आहे. सो तक्षशिला असेल, त्याच्यानंतर काहीतरी आपल्याला इम्पॉर्टंट अशी काहीतरी की युनिव्हर्सिटी पाहायला मिळते, ती म्हणजे काहीतरी की नालंदा युनिव्हर्सिटी. पुढे जाऊन काहीतरी की जे हुनाज असतील तेच काहीतरी की पूर्णपणे याला डिस्ट्रॉय करणार आहेत. ठीक आहे. आता युनिव्हर्सिटी म्हणजे का, तर की आपण ऑलरेडीच काहीतरी की डिस्कस केलेलं होतं त्याच्या संदर्भात. हे बेसिकली काय होते, तर काहीतरी आपण त्याला म्हणू मॉनेस्ट्रीज, बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज होत्या. ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट जे स्कॉलर्स असेल ते तर काय करायचे, इकडं अभ्यास करायचे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू डिस्कशन जे असेल ते काहीतरी की व्हायचं. पण त्यावेळेच्या काहीतरी की तिकडं त्याला त्याचं मॉनेस्ट्री म्हणलं गेलं होतं किंवा मठ म्हणायचे. आपण त्याला काहीतरी नंतर याचं युनिव्हर्सिटी म्हणून तिथे कॉल करतो. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट काहीतरी की इन्स्क्रिप्शन आणि ते काहीतरी की असणार त्याला म्हणून आपण नालंदा युनिव्हर्सिटी. ही कुमारगुप्ताच्या संदर्भात काहीतरी थोड्याशा इम्पॉर्टंट अशा काहीतरी की बिट्स इथं आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. पुढे आहे स्कंदगुप्ता. ओके, स्कंदगुप्ता नेक्स्ट इम्पॉर्टंट रूलर असोसिएटेड विथ द गुप्ता एम्पायर. ओके, स्कंदगुप्ता. रफ असा रेगेंद्र इथं आपण बघितला तर साधारणतः काहीतरी की 455 CE ते 400 काहीतरी की 67 CE असा एक रफ रेगेंद्र आहे. तो काहीतरी आपल्याला स्कंदगुप्त काहीतरी की स्कंदगुप्ताच्या काहीतरी की संदर्भात येतो आपल्याला पाहायला मिळतो. ओके, अगेन सेम, ही वॉज द सन अँड सक्सेसर ऑफ द कुमारगुप्ता फर्स्ट, अँड ड्युरिंग हिज लाईफ टाइम he bravely fought and defeated the Hunas on northwestern frontier. Okay, northwestern frontier. इथेच आता इथे स्कंदगुप्तच्या पिरियडमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं नॉर्थ वेस्टर्न काहीतरी की जो फ्रंटियर असेल, इथून काहीतरी तिकडं इंडियामध्ये काहीतरी एंट्री करण्याचं जे काम होतं ना, ते हुनांच्या काहीतरी द्वारे केलेलं होतं. आणि त्यांनाच काहीतरी की डिफेटेड करण्याचं किंवा हरवण्याचं जे काम आहे ना, तो स्कंदगुप्त काहीतरी ते करणार आहे. ओके. सो कुमारगुप्ताच्या पिरियडमध्ये अटॅक झाले गेले नव्हते. स्कंदगुप्ताच्या पिरियडमध्ये काहीतरी अटॅक आपल्याला इथं पाहायला मिळतात. देन हिज कॉन्क्विस्ट ओव्हर दी पुष्यमित्रा इज मार्क इन अ भितारी पिलर इन्स्क्रिप्शन. ओके, भितारी पिलर इन्स्क्रिप्शन. आता इथं काय म्हणू आपण काहीतरी की मगाशीच काहीतरी याच्या संदर्भात जी इन्फॉर्मेशन होती ना, ते पण तिथे डिस्कस केलेले होते. ओके, थोडेसे काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी नोट्स आणि इथे ऍड झाले गेलेल्या आहेत. Then he got the Sudarshan Lake repaired. Okay, repaired as per the Junagadh inscription. आता इथे आपण लास्ट टाइमलाच काहीतरी की बघितलं होतं, कनिष्क जो होता त्याच्याद्वारे पण काहीतरी की तिकडे जो लेक असेल सुदर्शन लेक, तो रिपेअर केला गेला होता. आणि पुढे जाऊन काहीतरी की स्कंदगुप्त देखील काय करणार आहे, त्याला रिपेअर करणार आहे. आणि ओरिजिनल काहीतरी की बेसिकली हा सुदर्शन लेक जो होता तो काहीतरी की आपण बघितलेला होता. चंद्रगुप्त काहीतरी तिकडे मौर्य जो होता त्याच्याद्वारे काय केला होता, तो बिल्ड केला होता. ठीक आहे. Then the Skandagupta's death in 467 CE was followed by the incompetent successor who was not kept the empire intact. Okay, who was not kept the empire intact. स्कंदगुप्ताच्या नंतरचे काहीतरी की बेसिकली जे सगळे रूलर्स असणार आहेत ते कसे आहेत तिकडे आपल्याला ॲज अ वीक आणि काहीतरी ॲज अ इनकम्पिटंट काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, आणि यांनाच पुढे काहीतरी की वाईपआउट करून टाकण्याचं किंवा थ्रू आउट करण्याचं जे काम आहे हे जे काहीतरी की फ्युडल लॉर्ड्स आहेत ते काहीतरी की करणार आहेत. ओके, अँड द डिक्लाइन. ओके, फायनली मग काहीतरी कडे डिक्लाइन येतं आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो ॲज आय टोल्ड यू फ्युडल लॉर्ड्स, ओके, फ्युडल लॉर्ड्स started the asserting themselves and setting up their own dynasty. Okay, setting up their own dynasties. आता सातवाहनाच्या काहीतरी की पिरियड पासूनच आपल्याला हा जो काहीतरी की आपण त्याला म्हणून इम्पॉर्टंट असणारा काहीतरी की जो ट्रॅक्ट आहे किंवा फीचर आहे ना, तो आपल्याला काहीतरी की तिकडं इंडियन पॉलिटीमध्ये पाहायला मिळतो. सातवाहनाने काय केलं, लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की तिकडं आपण म्हणून लँड ग्रँट्स आहेत ना, ते काहीतरी की केले गेले होते. त्यालाच पुढे कंटिन्यू करण्याचं काम गुप्ता एम्पायरमध्ये पण होणार आहे. ठीक आहे. आणि याच्यातूनच काय होतंय, जे सेमी काहीतरीकडे इंडिपेंडेंट असणारे फ्युडल लॉर्ड्स असतील ते काय होणार आहे, तिकडे पुढे टोटली इंडिपेंडेंट होणार आहे. ओके, आणि सेम काहीतरीकडे आपण पाहायला मिळतं गुप्ता एम्पायर डिक्लाइन होण्यामध्ये हा देखील काहीतरी की इम्पॉर्टंट असा रिझन होता. ओके, फ्युडल लॉर्ड्स. त्याच्यानंतर डिसेंट्रलाइज ब्युरोक्रेसी अँड ॲब्सेन्स ऑफ लार्ज परमनंट अँड प्रोफेशनल आर्मी were important factor of decline. Okay, were important factor of decline. Again same,
फ्युडल सिस्टमचाच काहीतरी की बेसिकली हा इथं इम्पॅक्ट होता. डिसेंट्रलाइज ब्युरोक्रेसी म्हणजे काय की याच्या अगोदर म्हणजे काहीतरी आपण त्याला मोरियन एम्पायर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, किंग होता आणि त्याच्याच काहीतरी द्वारे सगळी काहीतरी जे ऍडमिनिस्ट्रेशन असेल ना ते फॉलो केलं जायचं. इव्हन इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट असेल तो देखील काहीतरी किंग करायचा. इथंपर्यंत येऊपर्यंत काय झालं गेलं होतं, सेंट्रल लेवलला किंवा काहीतरी की ऍडजॉइनिंग एरियामध्येच काहीतरी की फक्त तिकडे किंगची ऑथॉरिटी असायची. तिकडे बाहेरचे जे गव्हर्नर असायचे ते पूर्णपणे कसे होते, इंडिपेंडेंट होते आणि तिथलं काहीतरी की लोकल ऍडमिनिस्ट्रेशन असेल ते पूर्णपणे त्यांच्या हातामध्ये होतं. आणि इव्हन आर्मी पण. ओके. आणि इथंपर्यंत काहीतरी की येऊपर्यंत आर्मीचं काय झालं गेलं होतं बेसिकली तर काहीतरी त्याचं डिसेंट्रलायझेशन. म्हणजेच काय की लोकल लेवलची जी आर्मी असायची ती लोकल काहीतरी तिथला जो चीफ असायचा किंवा जो फ्युडल लॉर्ड असायचा त्याच्याप्रतीच काहीतरी तिकडे त्यांचं तिथे ॲफिलिएशन असायचं किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू तिकडे थोडंसं कुठेतरी जवळीक असायची. वरती जो किंग आहे त्याच्या संदर्भात काहीतरी त्यांचं काहीच घेणं देणं नसायचं. बरोबर. त्याच्यानंतर पुढे डिक्लाइन ऑफ फॉरेन ट्रेड अँड इन्व्हेजन ऑफ पुनाज अँड वीक सक्सेसर कॉन्ट्रीब्युटेड टू देअर डिक्लाइन. ओके. कॉन्ट्रीब्युटेड टू देअर डिक्लाइन. इथं अगेन काहीतरी आपण ऑलरेडीच हा जो पॉईंट होता ना तो डिस्कस केलेला होता. आफ्टर काहीतरी तिकडे किंवा पोस्ट मोरियन पिरियड मध्ये आपण बघितलं होतं इंडियाचा जो काहीतरी फॉरेन ट्रेड होता ना तो हळूहळू तिथे काय झाला गेला होता, डिक्लाइन झाला गेला होता. ओके. आणि फर्दर तो पुढे काहीतरी कंटिन्युअसली काय म्हणू आपण अजून काहीतरी डिग्रेड होणार आहे आणि तो गुप्ता एम्पायर पर्यंत येऊपर्यंत काय झाला गेला होता तो पूर्णपणे स्टॉप झाला गेला होता. राईट. आणि ह्याच पिरियड मध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं हुन जे आहेत यांचे जे काहीतरी आक्रमण आहेत ते काहीतरी स्टार्ट झाले गेले आहेत आणि त्याच्यामुळेच काय झालं गेलं होतं जो सिल्क रोड होता त्याच्यावरती पूर्णपणे हुनांचं काहीतरी तिकडं डॉमिनन्स असेल तो काहीतरी एस्टॅब्लिश झाला गेला होता. ठीक आहे. आणि पुढे जाऊन काहीतरी ॲज अ वीक सक्सेसर. ओके. वीक सक्सेसर. सो ऑलरेडी काहीतरी की वीक असणारी पॉलिटी अजून काहीतरी की फर्दर तिथे वीक होते ज्यावेळेला काहीतरी ॲज अ वीक सक्सेसर काहीतरी तिकडे राजगद्दीवरती येतात त्याच्यामुळे. सो सेम काहीतरी की इम्पॅक्ट किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू इन्सिडेंट आहे आपल्या इथं पाहायला मिळतो. फायनली विष्णुगुप्ता. ओके. वॉज द लास्ट रेकग्नाइज गुप्ता रूलर. ओके. विष्णुगुप्ता तो काहीतरी आपल्याला शेवटचा इथं रेकग्नाइज आणि काहीतरी इम्पॉर्टंट असा रूलर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ओके. साधारणतः काहीतरी तिकडे 540 CE ते काहीतरी 550 CEच्या पिरियडमध्ये. ओके. सो इथपर्यंत काहीतरी आपण बघितले इम्पॉर्टंट असणारे काहीतरी सगळे रूलर्स. आपण काहीतरी सुरुवात जी होती ती साधारणतः इथून चंद्रगुप्त फर्स्ट पासून केली होती. त्याच्या अगोदर ॲज अ श्रीगुप्ता फाउंडर, त्याच्यानंतर घटोत्कोच, त्याच्यानंतर इथं चंद्रगुप्त फर्स्ट, त्याच्यानंतर समुद्रगुप्त, त्याच्यानंतर चंद्रगुप्त सेकंड, त्याच्यानंतर कुमारगुप्ता आणि काहीतरी स्कंदगुप्ता आपण इथं बघितले आणि फायनली विष्णुगुप्ता. आणि अगेन काहीतरी त्यांच्या डिक्लाइनचे काहीतरी रिझन पण आपण इथे डिस्कस केलेले आहेत. ओके. नाउ लेट्स एंटर इनटू द सोशो इकॉनॉमिक कंडिशन ड्युरिंग द गुप्ता एम्पायर और गुप्ता पिरियड. ठीक आहे. सो याच्या संदर्भात काहीतरी थोडंसं इथं डिस्कस करूया. सो पहिला इथं आपल्याला ऍस्पेक्ट आहे तो म्हणजे काहीतरी याचा ऍडमिनिस्ट्रेशन किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू पॉलिटीच्या संदर्भात. गुप्ताची काहीतरी पॉलिटी कशा प्रकारची होती किंवा कशी नाही त्या संदर्भात. ठीक आहे. सो इथं थोडक्यात आणि सिंपल काहीतरी प्रश्न आहे तो म्हणजे काहीतरी याचा स्टेट काहीतरी ऑर्गन्स. ओके. स्टेटचे काहीतरी डिफरंट ऑर्गन्स काय होते आणि त्या प्रत्येक काहीतरी ऑर्गन्सवरती असणारा काहीतरी याचा ऑफिशियल त्याचं काहीतरी थोडीशी इन्फॉर्मेशन ही मोस्ट प्रोबेबल काहीतरी तिकडं बनते. ओके. सो इथं असं कन्सिडर केलं तर बाय अँड लार्ज सेम जे काहीतरी मोरियन पिरियडमध्ये पॉलिटी किंवा काहीतरी ऍडमिनिस्ट्रेशन जे काहीतरी इव्हॉल्व्ह झालं गेलं होतं तेच पुढे काहीतरी कंटिन्यू केलं जाणार आहे. ओके. जे ऑलरेडी काहीतरी आपण तिकडे डिस्कस केलेलं आहे. सेम किंग वॉज असिस्टेड बाय द काउन्सिल ऑफ मिनिस्टर अँड देन द एंटर काहीतरी तिकडे एम्पायर जे होतं इट वॉज डिवायडेड इन टू प्रोव्हिन्स विच वेअर कॉल्ड ॲज द भुक्ती. ओके. विच वेअर कॉल्ड ॲज द भुक्ती. ठीक आहे. सो आजचं काहीतरी आपण त्याला म्हणू स्टेट किंवा काहीतरी प्रोव्हिन्स. याला काय म्हटलं गेलं होतं तर आज काहीतरी तिकडं भुक्ती. ओके. देन द भुक्ती वेअर फर्दर डिवायडेड इन टू विषय और विषया. ओके. भुक्ती वेअर फर्दर डिवायडेड इन टू विषय म्हणजेच काहीतरी आज आपण त्याला म्हणू डिस्ट्रिक्ट. ओके. डिस्ट्रिक्ट लेवलचं काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा काहीतरी तिकडे गव्हर्नमेंट ऑर्गन होतं त्याला काय म्हटलं गेलं होतं ॲज अ विषया. ओके. अँड वी आर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट हेडेड बाय द उपारिका अँड विषापती रिस्पेक्टिव्हली. ओके. सो म्हणजेच काहीतरी की बेसिकली उपारिका जो होता तो साधारणतः काहीतरी इकडं भुक्तीचा
ओके, उपरिका. उपरिका जो होता तो काहीतरी तिकडे भोगतीचा हेड असायचा आणि त्यासोबतच काहीतरी की विषपती. ओके, विषपती हा जो होता तो काहीतरी की बेसिकली इकडं विषयाचा काहीतरी की हेड असायचा. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलचं काहीतरी तिकडं लॉ अँड ऑर्डर असेल आणि काहीतरी की इकॉनॉमी जी असेल ती विषपतीच्या काहीतरी की अंतर्गत असायची. आणि उपरिका जो होता काहीतरी इकडं प्रोव्हिन्स लेवलला म्हणजेच काहीतरी की भोगती लेवलला तिथं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि त्यासोबतच काहीतरी की इकॉनॉमी याच्या संदर्भात काय असायचं तिकडं तो रिस्पॉन्सिबल असायचा. ठीक आहे. फर्दर दिस विषयास ऑल्सो डिवायडेड इंटू विटी अँड विलेज. ओके, ॲज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू विलेज किंवा काहीतरी की लोकल लेवलचं काहीतरी असणारं ॲडमिनिस्ट्रेशन काहीतरी तिकडं युनिट. ग्राम म्हणतो आपण. ओके, विटी. विटी जे होतं ते काहीतरी काय लोकल लेवलचं काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन काहीतरी युनिट होतं. राईट. Then the bureaucracy was not elaborated as that of Maurya. Okay, as that of Maurya. इथेपर्यंत येऊपर्यंत काय झालं गेलं होतं, डिसेंट्रलायझेशन झालं गेलं होतं ऑलमोस्ट काहीतरी की एव्हरी स्पेअर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सगळ्याच काहीतरी की बेसिकली ॲडमिनिस्ट्रेशन काहीतरी तिकडे युनिटचं. मग ते तिथं काय म्हणू आपण सेंट्रल लेवलचं असेल, प्रॉव्हिन्स लेवलचं असेल, डिस्ट्रिक्ट लेवलचं असेल किंवा रुरल लेवलचं असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे ब्युरोक्रेसी जे आहे ते आपल्याला काहीतरी की परफेक्ट अशी काहीतरी इकडे पाहायला मिळत नाही. जशी आपण काहीतरी की मौर्यन एम्पायरमध्ये पाहिलेली होती त्या पद्धतीची किंवा तशा प्रकारे. ओके, इथे महादंडनायक ॲज अ जस्टिस काहीतरी की डिलिव्हरी करणारी काहीतरी की व्यक्ती होती किंवा इम्पॉर्टंट ऑफिशियल होती. राईट. पुढे जर पाहिलं तर काहीतरी की ॲज अ महाप्रतिहारा चीफ ऑफ द गार्ड्स. बेसिकली काहीतरी तिकडं जे रॉयल काहीतरी तिकडं फोर्ट असायचे किंवा रॉयल पर्सनॅलिटी असायचे ना त्यांचं काहीतरी तिकडं सिक्युरिटी गार्ड्स किंवा काहीतरी त्यांची सिक्युरिटी करणारे तिकडे ऑफिशियल्स असायचे. त्यांनाच काहीतरी की बेसिकली ॲज अ गार्ड्स म्हटलं जायचं आणि त्यांचा जो शिप असायचा त्याला काहीतरी ॲज अ महाप्रतिहारा म्हटलं गेलं होतं. दूतकाज आपल्याला माहितीच आहे असोसिएटेड विथ द गिफ्ट अँड ग्रांट्स. ओके, गिफ्ट अँड ग्रांट्स. संधी विगारका याच्या संदर्भात आपण काहीतरी की ऑलरेडी मौर्यन एम्पायरमध्ये डिस्कस केलेलं होतं. ही वॉज अ मिनिस्टर ऑफ पीस अँड वॉर. ओके, ही वॉज अ मिनिस्टर ऑफ पीस अँड वॉर. म्हणजेच काहीतरी की ॲज अ फॉरेन मिनिस्टर आपण तिथं म्हणू शकतो. सो दोन काहीतरी की देशा किंगडम मधले किंवा एम्पायर मधले जे काहीतरी की कॉन्टॅक्ट असतील ते काहीतरी एस्टॅब्लिश करायचे. वॉर असेल ते काहीतरी कुठेतरी सॉल्व्ह करायचे आणि जे डिस्प्यूट असेल ते पण काहीतरी की सॉल्व्ह करायचं जे काम होतं ते संधी विगारकाचं होतं. त्याच्यानंतर काहीतरी की ॲज अ पिलुपती. ही वॉज अ हेडेड ऑफ एलिफंट. ओके, हेडेड ऑफ एलिफंट. सो एलिफंट काहीतरी की बेसिकली डिपार्टमेंट होता सेपरेटली. ओके, आर्मीच्या काहीतरी की संदर्भातला आणि याचा जो हेड असेल त्याला जर पिलुपती म्हटलं गेलं. देन अश्वपती या नावावरूनच काहीतरी आपल्याला कुठेतरी समजतं. हेडेड ऑफ द हॉर्सेस किंवा कॅव्हलरी डिपार्टमेंटचा काहीतरी असणारा हा हेड होता. देन नरपती. ही इज द हेड ऑफ फूट सोल्जर. म्हणजे आजचे काहीतरी की आपण त्याला ॲज अ इन्फेंट्री म्हणतो. ओके, इन्फेंट्री म्हणजेच काहीतरी काय पायदळ. याचा बेसिकली हेड जो होता तो नरपती होता. देन रण भंडाग्रिका इनचार्ज ऑफ स्टोरेज. ओके, इनचार्ज ऑफ स्टोर्स. डिफरंट टाईपचे काहीतरी की बेसिकली जे स्टोर्स आहेत ना ते काहीतरी इकडं मेन्शन केलेले आहेत. सो याचा देखील काहीतरी की हेड असायचा. अँड देन अक्षपाताला अधिकृता. ओके, अक्षपाताला अधिकृता नोन ॲज द सुपरिटेंडेंट ऑफ रेकॉर्ड्स अँड अकाउंट्स. ओके, नोन ॲज द सुपरिटेंडेंट्स ऑफ द अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स. याच्या संदर्भात प्रश्न आहेत ते काहीतरी ऑलरेडी विचारलेले आहेत. गुप्ता एम्पायरमध्ये होताना बेसिकली काहीतरी त्याचं जे काम असायचं ते लँडचे काहीतरी की बेसिकली रेकॉर्ड्स आणि रेव्हेन्यूचे काहीतरी की जे अकाउंट्स असेल ना ते मेंटेन करण्याचं जे काम होतं ती बेसिकली काहीतरी त्याची इथं ड्युटी होती. ओके, त्याच्यानंतर पुढे इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशनच्या नंतर इकॉनॉमी. ओके, सेकंड ॲस्पेक्ट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे इकॉनॉमी. सो ॲग्रिकल्चर असेल, ट्रेड असेल आणि कॉमर्स असेल आणि सोबतच काहीतरी की आर्ट अँड क्राफ्ट असेल. ऑल आर फ्लोरिश अंडर द गुप्ता पिरियड. ऑलरेडीच काहीतरी आपण इथे डिस्कस केलेले आहे. याच्यामधला इंट्रा. ओके, इंट्रा जो काहीतरी ट्रेड असेल हा फक्त काहीतरी प्रेझेंट होता. तोच काहीतरी की एक्सटर्नल जो ट्रेड असेल तो मात्र काहीतरी डिक्लाइन झाला गेलेला होता. देन किंग administration the facilitated of irrigation and ensure the measurement and categorization of land. Okay, cultivated into kshetra and uncultivated land known as the khila or aparat. Okay, aparat. याच्या संदर्भात पण प्रश्न जो तो काहीतरी ऑलरेडी विचारला गेलेला आहे.
लँडचे काहीतरी की बेसिकली मेजरमेंट असेल हे काहीतरी इकडे स्टार्ट केली गेलेली होती आणि या संदर्भातच काहीतरी इकडे आपल्याला टर्म्स आहेत त्या काहीतरी की पाहायला मिळतात. सो जी कल्टिवेटेड लँड होती त्याला क्षेत्र म्हटलं जायचं आणि अनकल्टिवेटेड होती त्याला खिला किंवा काहीतरी की अपराध म्हटलं गेलेलं होतं. अगेन लँड ओनरचे क्लास आहेत ते देखील काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतात. महत्तराज असेल, ग्रामिकाज असेल किंवा काहीतरी कुटुंबिका. अँड बिकम इन्फ्लुएन्शियल ॲज अ लँड वॉज अ प्रेस्टिजियस प्रॉपर्टी टू बी सोल्ड ऑर गिफ्टेड. ओके, टू बी सोल्ड ऑर गिफ्टेड. सो आफ्टर काहीतरी की सातवाना पिरियड किंवा सातवानाच्या पिरियड पासूनच काय झालं गेलं होतं, लँड जे होतं ना त्याला काहीतरी खूपच इम्पॉर्टन्स आला गेलेला होता. कारण का सॅलरी असतील तुमचे ते आपण कशामध्ये दिल्या जायचे, लँडमध्ये, आणि त्याच्यामुळे तिथून मिळणारा जो रेव्हेन्यू असेल त्याच्यावरती तुमचा पूर्णपणे अधिकार असायचा. म्हणूनच तिथून पुढे लँड जे असेल ना ते काहीतरी खूपच इथे इम्पॉर्टंट होणार आहे. आणि या पिरियडमध्ये पण आपल्याला सेम काहीतरी तो पॉईंट आहे तो पाहायला मिळतो. Then craftsmen produce both utility as well as the luxury product or items. Particularly, the craftsmanship become the basis of the jati and formation of the caste. Okay, formation of caste. आता या पिरियड मध्ये आपण बघितलेलं आहे पुराणाच येणार आहेत आणि फर्दर इथं काहीतरी बेसिकली अनटचेबिलिटी असेल आणि कास्ट आणि सब कास्ट असलेले काहीतरी इव्हॉल्व्ह झाले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, देन श्रेणी आपण ऑलरेडी काहीतरी डिस्कस केलेलं होतं. कंटिन्यू टू गव्हर्न द ट्रेड अफेअर्स. सो ट्रेडरचा काहीतरी की बेसिकली जो ग्रुप असायचा किंवा त्यांचे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू जे असोसिएशन होतं ट्रेडरचा त्याला इथं काय म्हटलं गेलं होतं, श्रेणी. आणि ही देखील काहीतरी कंटिन्यू असणार आहे. ही ऑलरेडी आपण कुठे बघितलेली होती, इफ यू रिमेंबर, तर ती महाजनपदामध्ये आपण डिस्कस केलेली होती. ठीक आहे. देन कॉमन पीपल ट्रेडेड इन अ काउरी शेल्स. ओके, काउरी शेल्स. आता अगेन एक काहीतरी इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे, ऑलरेडीच आपण डिस्कस केलेला आहे. इवन दो द किंग्स issued the silver as well as the gold coins, however they are the not propagated or propagation in enter काहीतरी इकडे आपण म्हणू काहीतरी की आपण त्याला म्हणू पीपल्स. सगळ्यांच्याच काहीतरी की हातामध्ये हे गोल्ड आणि काहीतरी की सिल्वर कॉइन नसायचे. ओके, आता हे बेसिक काहीतरी की आपण त्याला म्हणू एक मिसकन्सेप्शन आहे, राईट, की सगळ्या काहीतरी की एंटर त्या किंगडम मध्ये काहीतरी की कॉइन्स होते ना ते काहीतरी की लोकांच्या हातामध्ये होते, असं काही नाहीये. इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू जे चीप असायचे किंवा काहीतरी की लोक जे असायचे ना त्यांच्या हातामध्येच काहीतरी की कॉइन असायचे. कॉमन जे पीपल असायचे त्यांना कुठेतरी काहीतरी की खूप रेअरली किंग कडून किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जर सापडला तर, आणि जर चोरी केली ना तर त्या टाईपचे काहीतरी कॉइन मिळायचे. आता मग काहीतरी की यांचा जो ट्रेड असेल तो कशामध्ये व्हायचा, तर अगेन सेम काउरी शेल्स म्हणजेच काहीतरी की बेसिकली शंख आणि शिंपला असायचे ना त्याच्यापासून बनलेले थोडेसे कॉइन असायचे ते. अँड देन द इशू लेस प्युअर गोल्ड कॉइन दॅन द कुशाणाज. अगेन सेम तेच आहे. दर टॉप काहीतरी की त्याला म्हणून तिकडे आपण सिल्वर आणि काहीतरी की गोल्ड हे आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. कारण का कुशाणांचे जे काहीतरी की जे प्युअर कॉइन होते ना तशा प्रकारचे कॉइन आपल्या इथं सातवाना पिरियड मध्ये पाहायला मिळत नाही. कारण का गोल्ड असेल आणि काहीतरी की सिल्वर असेल हे जे काहीतरी की आपल्याला बघू आवक जी होती ती काहीतरी की पूर्णपणे इथं थांबलेली होती किंवा काहीतरी की कमी झालेली होती त्याच्यामुळे. ओके, अँड देन द काहीतरी की बेसिकली सोसायटी अँड रिलिजन. सो इथेपर्यंत काहीतरी की आपण पॉलिटी आणि काहीतरी की इकॉनॉमी बघितलेली आहे गुप्तच्या काहीतरी की संदर्भातली, राईट. हावेवर टाइम आपल्याकडे आता नाही आहे पुढचा जो काहीतरी की पॉईंट आहे तो डिस्कस करण्याचा साठी. सो इथे थांबूया आपण आणि नेक्स्ट जो पार्ट आहे तो काहीतरी की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये इकडं कंटिन्यू करूया. ठीक आहे. आय होप इथंपर्यंत जे डिस्कशन केलेलं आहे तुम्हाला समजलेलं असेल, राईट. सो द सेम टाइमला भेटून आपण काहीतरी की रेस्ट ऑफ द पार्ट आहे तो पुढे कंटिन्यू करूया, राईट. थँक्यू. Thanks a lot.